हनुमंताला महादेवाचा 11वा रुद्र अवतार असल्याचं म्हटलं जातं आणि ते प्रभू श्रीरामाचे उत्कट भक्त आहेत. हनुमानजींचा जन्म वानर जातीमध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव अंजनी आणि वडील वानराज केसर असे आहे. यामुळे त्यांना अंजनाय आणि केसरीनंदन या नावाने देखील ओळखलं जातं. सूर्याच्या वरातून सुवर्ण निर्मित सुमेरू येथे केसरीचे राज्य होते. त्यांची अतिसुंदर अंजना नावाची स्त्री होती. एकदा अंजनायांनी स्नान करून सुंदर वस्त्राभूषण परिधान केले. त्यावेळी पवनदेवाने त्यांच्या कर्णरंध्रात दाखल होऊन आश्वस्त केले की आपला सूर्य अग्नी सुवर्णासारखा देखील तेजस्वी वेद ज्ञाता महाबली पुत्र प्राप्त होईल. तसेच घडले. अंजनीच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला. 2 प्रहरानंतर सूर्योदय होताच त्याला भूक लागली. आई फळ घेण्यास गेली तर इकडे लाल वर्णाच्या सूर्याला फळ समजून हनुमानाने त्याला धरण्यासाठी आकाशात उडी मारली. त्या दिवशी अमावस्या असल्यामुळे सूर्याचा ग्रास करण्यासाठी राहू आला होता. परंतु हनुमानाला दुसरा राहू समजून त्याने पळ काढला. तेव्हा इंद्राने हनुमानाने वज्र प्रहार केला. याने त्यांची हनुवटी वक्र झाली. तेव्हापासून ते हनुमान म्हणून ओळखले जातात. इंद्राच्या दृष्टपणाला शिक्षा देण्यासाठी पवनदेवाने प्राण्याचे वायू संचलन थांबवले. तेव्हा ब्रह्मादी सर्व देवतांनी हनुमानास वर दिले. ब्रह्मांनी अमितायू व इंद्राने वज्राने पराभूत न होण्याचा, सूर्याने आपल्याला शतांश तेजयुक्त आणि संपूर्ण शास्त्र तज्ञांनी पाश आणि पाण्यापासून अभय राहण्याचा, यमाने दंडाने अवध्य आणि पाशने नष्ट न होण्याचा, कुबेरांनी शत्रुमर्दिनी गदा निशंक राहण्याचा, शंकराने प्रमत्त आणि अजय योद्धावर विजय प्राप्त आणि विश्वकर्माने यमद्वारे निर्मित सर्व प्रकारचे दुर्बोध्य आणि असह्य अस्त्र शस्त्र यंत्रादीने न होण्याचं वर दिले. या सर्व प्रकारांच्या वर प्राप्तीमुळे हनुमानांनी अमित पराक्रम केले. ते जग प्रसिद्ध आहे.